नमस्कार. गावच्या स्टाईलने बिर्याणी कसं बनवायचे आज आपण बघणार आहोत. चला तर मग तेल घ्यायचं आहे तुमच्या अंदाजानुसार. जास्तील तेवढे खडे मसाले टाकून घ्या मस्तपैकी. त्यानंतर कांदा चिरून मी घेतलेत 2 इथे मस्तपैकी कांदा, 1 टोमॅटो, 4-5 मिरच्या घेतल्यात टाकून घेतलेत. हे तांदूळ घेतलेत मी. तुम्हाला कुठले तांदूळ घ्यायचे की मी तर खोबरं वगैरे भाजून घेतलं. टोमॅटो, आलं, लसूण आणि कांदा भाजून घेतलाय मस्तपैकी. भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर वाटण करून घेतलं. त्याचं वाटण करून ना बघा ह्या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून चव चांगली येते. त्यानंतर आपण वाटण घालून भाजून घेणार आहोत. वाटणला तेल सुटूस तोपर्यंत भाजून घ्यायचं. आणि एक बिर्याणी मसाला घातलाय मी त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी भाजून घ्यायचं तेल सुटूस तोपर्यंत. आता आपण चिकन घालणार आहोत. चिकन घालून घ्यायचं मस्तपैकी तेलात फ्राय करायचं जेणेकरून लवकर शिजतं. आणि चटणी घालून घ्यायची तुमच्या अंदाजानुसार. आणि आपण थोडंसं पाणी घालून 1-2 शिट्ट्या करून घेणे जेणेकरून चिकन जरा लवकर शिजतं, मऊसूत शिजतं. आणि तर राईस वगैरे मी धुवून घेतला मस्तपैकी. आणि 1-2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर खोलणार आहोत. कुकर खोलून आता ते तांदूळ आपण घालून त्याच्यात मीठ वगैरे घालून हे बघा पाहू शकता तुम्ही कसं शिजलंय चांगलं. आता आपण तांदूळ घातले ते धुतलेले. आता त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून पाणी वगैरे घालून आपण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या करून घेतल्यानंतर आपण त्याला दम देणार आहोत गोडसर. हे बघा मीठ घातले मी. आता मस्तपैकी कोथिंबीर घातली. झाकून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर हा मी कोळसा ठेवलाय आता दम द्यायला. हा बघा आता भात पाहू शकता किती छान झालंय. बिर्याणी बघू शकता किती छान झाली बिर्याणी. सुटसुटीत झाले पूर्ण. आणि हे आता दम द्यायला आपण. कशी वाटली बिर्याणी? बिर्याणी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा. काय चुकलं असेल तर समजून घ्या. आजच्यासाठी एवढंच.